काम आता? माका ना श्रीनूची पत्रिका वया. श्रीनूची पत्रिका कशा? काम हा. मग जरा थांब. आता कसली घाई आहे एवढी? गुरुजींका वही हा. मुहूर्त काढूचो हा. ठीक आ, मी शोधून ठेवतोय पत्रिका. फक्त या उमाक ना त्या ओवीच्या आजारातून जरा मोकळा होऊन देत. अजिबात नाही. माका पत्रिका आत्ताच्या आत्ता वया. असं काय करतं? धीर तर थोडं. कसा धीर धरू हा? कसा धीर धरू? श्रीनूचा लग्नाचा विषय निघाला ना की काही ना काही घडता आणि मग तो विषय मागेच पडता. आता नवरा नवरी तयार असत, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण ठरलेल्या असत. मग मी आता ना उशीर करूच आहे ना. हा त्या उमान काय चाल खेळूच्या आत ना माका चारू माझी सून करून घेऊची. हा आले चुकीचा वागतास तू. सगळा तूच ठरवणार असेल ना. तर जा ऐसून, जा ऐसून. का काही एक विचारू नको. तुका काय करूचा ना ता तू कर. हा बघ, पोराची आऊस असस म्हणून पोराच्या मनाविरुद्ध लगीन करू नको सांगून ठेवताय तुका. मी मुलगी आहे ना तुमची. मी तुमच्या इच्छेविरोधात कधीच कुठलंच पाऊल उचलणार नाही. सो प्लीज तुम्ही असं काही करू नका. चौकश चौकश बाळा. मी ठीक आहे. येते मी. ओवी, ओवी थांब. ओमा थांब. दादा काय बोललो ता ऐकलास ना? आणि ओवीचं उत्तर ता पण ऐकलास ना? मग आता माका काय वाटता आपण दादाच्या बोलण्या पुढे जाऊक नको. हा तेव्हा आता ओवी काय ना काय सांगून त्याचे कान भरूक जाऊ नकोस. हा नाही नाही म्हणजे ते का बरा नाही ना, मग त्रास होईल ते का म्हणा. हा आणि काय गो, तू नेहमी म्हणतास ना माका ना सगळी पोरासारखी. हा मग फक्त ओवीसाठी किती गाऊन शिवलंस? हा चारूसाठी सुद्धा एक गाऊन शिवक वया असा नाही वाटला तुका? काय गो? नाही त्या मंजू बघ, हा त्या ओवीशी असा कधी नाही वागत. हा सगळ्यांका सारखा करता. आणि त्या चारू तुझ्या मुलीसारखा नाही काय? लाली, अगो देव अक्कल वाटी होतो तेव्हा काय चाळण घेऊन गेलेलंस की काय? खय काय बोलायचं कायच कळलं नाही गो तुका. अगो उमाक मीच सांगलेलंय तो झगो चूक त्या ओवीच्या आजारपणासाठी. बघावा ना तेव्हा आपल्या भांडणात उकरून काढता. मी भांडणं उकरून काढत नाही. आणि काय काय आहे आजकाल उमाची बाजू बरी घेऊ लागलीस तू. हा बस बस झालं आता. आणि दरवेळेला सगळ्या गोष्टीची बरोबरी करूची गरज नाही. हा जे आमच्या मनात सुद्धा नाही ते इतरांच्या कानात बोलायची गरज नाहीये. आणि उगाच घरामध्ये भांडणाचं वातावरण तयार करू नकोस. अरे पण दादा, बस. विषय संपलो. का का काय का मी काय सांगतोय ना आता नीट ऐका. आता त्यांना सांग शेतीची कामं काय नंतर पण होतील. हा सगळ्या गोष्टी दादानी माझ्या समोर स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणजे नेमकं काय केलं दादांनी? काय केलं नाही ना ता विचार. तोवी आता आपणूनच माघार घेत बघ. आणि श्रीनू झटकन लग्नाक तयार होय. काय सांगताय लालिताई? अहो ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आता अजिबात वेळ वाया घालवायला नको. मी उद्या चारूच्या आई बाबांशी बोलते. हा लाली आत्या काय मस्त बातमी दिलीये. आता दादांनी परमिशन दिलीये तर लवकरच लग्न होईल. आणि श्रीनू पण त्यांच्या पुढे काहीच बोलणार नाही. काय झालं उमा आत्या? जरा काम होतं तुझ्याकडे.
घालून दाखव ना. हा ड्रेस नाही नाही, हा ड्रेस तर ओवीचा आहे ना, मग तुम्ही मला का देताय? होय गो, ओवीचाच हा, पण म्हाका तुझ्यासाठी सुद्धा असोच एक ड्रेस शिवचो या कोऱ्या साडीचा. म्हणून जरा घालून दाखवलं असतंस ना, म्हणजे मापाचा अंदाज येईल. घे. नाही नाही नको. हो का म्हणताय ना, तर घालून बघ ना, उगाच कशात भाव खातोस.